उन्हाळ्यात गावी जाताना झाडांना मी पाण्याची सोय म्हणून बॉटल ठेवून गेलेले होते. तर याच्यामध्ये बघा जे आता अन्नपूर्णाचं झाड आहे किंवा ऑल स्पॉईस आहे, तर ते चांगली राहिलेली आहेत झाडं. काही काही झाडं खराब झालेली आहेत, कारण तिथल्या ठेवलेल्या बॉटल्स ह्या म्हणजे त्याच्यातून पाणी गळालंच नाही आणि त्यामुळे ती झाडं सुकून गेलेली आहेत. कढीपत्त्याचं झाड चांगलं आहे. इथे आहे ते शेवंती चांगली आहे, कढीपत्ता आणि अबोली आहे, तर ते सुद्धा छान आहे. त्याचबरोबर जरबेऱ्याचं झाड आहे, ते सुद्धा चांगलं राहिलेलं आहे. आणि जास्वंद पानं कमी झालेली आहेत, पण चांगलं राहिलेलं आहे आणि त्याला आत्ता कळ्यासुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. आता ही जर झाडं तुम्हाला जरी फ्रेश दिसत असली तरीसुद्धा ज्यावेळेला मी बघितली त्यावेळेला अगदी पानं त्याची पूर्णपणे खराब झालेली होती आणि बघूनसुद्धा मला खूप वाईट वाटलेलं. पण पाणी घातलं आणि त्यानंतर 2 दिवस पाणी घातल्यानंतर चांगली त्याच्यामध्ये अशी फ्रेश दिसत आहेत. आता मिरचीची दोन्ही झाडं माझी चांगली जगलेली आहेत, म्हणजे तिथल्या बॉटल मधून पाणी मिळालेलं आहे. त्यानंतर जी प्लांट आहे, हा लेमन ग्रास आहे. आणि इथे मात्र ना जे आपलं खाऊचं किंवा विड्याचं पानाची वेल आहे, तर त्याची पूर्णपणे पानं अशी करपून गेलेली आहेत आणि आत्ता ही नवीन पानं थोडीशी फुटायला लागलेली आहेत. बघा दिसते तुम्हाला, पूर्ण अशी वेल ती रिकामी झालेली आहे. पण एक आहे की ती जिवंत आहे, म्हणजे त्याला पानं फुटून येतील. आणि इथे आहे आपलं ब्रह्मकमळ. ब्रह्मकमळची बॉटलने चांगलंच वर्क केलं, त्यामुळे आहे असं झाड ते राहिलेलं आहे. आणि हे एक झाड खूप उपयोगी होतं, तर ते झाड माझं मेलेलं आहे, ते म्हणजे अडुळसा. कारण अडुळसाचा आम्ही खूप वापर केला आणि खूप इफेक्टिव्ह होतं ते, पण ते मरून गेलं. आणि त्यानंतरची पुढची झाडं आहेत ना, तर त्याच्यामध्ये अरेका पामचं एक झाड माझं मेलेलं आहे. बाकीची इकडची सगळी झाडं चांगली राहिली. हे बघा इथे आहे अरेका पाम, तर ते एक झाड माझं खराब झालेलं आहे. तर आणि इकडच्या विंडोकडे जी माझी व्हाईट कलरची जास्वंद आहे, तर तीसुद्धा चांगली आहे. त्यानंतर निशिगंध खूप छान आहे, मस्त. अबोलीसुद्धा चांगली आहे आणि त्याला फुलंसुद्धा आता यायला लागलेली आहेत. त्याचबरोबर मोगऱ्याचं झाड, तर मोगरासुद्धा चांगला आहे आपला. म्हणजे 2 झाडं सोडली तर बाकीची सगळी झाडं जिवंत आहेत. थोडीशी पानं त्याची कमी झालेली आहेत पाणी कमी पडल्यामुळे, पण ती झाडं अजून चांगली आहेत आणि आत्ता त्याला चांगली पालवी फुटायला लागलेली आहे. आणि कारल्याचं जे झाड लावलेलं होतं, तर कारल्याला आत्ता भरपूर अशी छोटी छोटी कारली लागली आहेत. मोगऱ्याला बघा कळेसुद्धा आहेत अजून. तर असं बाहेरगावी जाताना जर तुम्हाला सुद्धा जास्त दिवसासाठी जाणार असाल, तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा बॉटल ठेवून जाऊ शकता. फक्त एवढंच खात्री करायला पाहिजे की बॉटलमधून पाणी येतं की नाही हे बघायला पाहिजे. कारण माझ्यासुद्धा 2-3 बॉटल्स या बंद पडल्या, म्हणजे त्याच्यातून पाणीच आलं नाही अजिबात. त्या जशाच्या तशाच भरलेल्या होत्या कुंडीमध्ये. पण त्यामुळे काय झालं की झाडांना पाणी अजिबात न मिळाल्यामुळे ती झाडं मात्र माझी वाळून आणि सुकून गेलेली आहेत. तर ओव्हरऑल बघितलं तर 1-2 झाडं सोडली तर बाकीची सगळी झाडं माझी चांगली राहिलेली आहेत आणि बॉटल खरोखरच वर्क करत आहेत, हेही याच्यातून आपल्याला समजतं. पाण्याच्या बॉटल झाडांच्यामध्ये कशा ठेवायच्या, तर याची माहिती तुम्हाला हवी असेल तर या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि त्याप्रमाणे जर तुम्हाला प्लॅन असेल कुठे जास्त दिवसांसाठी जाण्याचा, तर तुम्हीसुद्धा या ट्रिकचा वापर नक्कीच करा. आणि हा आहे कढीपत्ता. कढीपत्तासुद्धा बघा किती मस्त झालेला आहे. उलट छानच झाला आहे कढीपत्ता खरं तर. थँक्यू सो